त्या सिलेबसमध्ये टॉपिक किती आहेत आणि त्या टॉपिकला वेटेज कशा पद्धतीने इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. मला वाटतं हे 4 टॉपिक एकदम सोपे आहेत. तसाच आपल्याला टॉप करायचं किंवा परीक्षेमध्ये आपल्याला टॉप करायचं नाही तर पहिली आपल्याला काय करावं लागणार आहे, तो सिलेबस काय बघावं लागणार आहे, टॉपिक कोणते ते बघावं लागणार. म्हणजे प्रश्न कशा पद्धती. नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं जी सिरीज आहे तर त्यामध्ये पेपर 1 किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजी भाग 1 संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मागचा, तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. त्याच पद्धतीनं हा दुसरा व्हिडिओ असणार आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड, जो पार्ट 2चा पेपर आहे किंवा भाग 2 आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. तर हा व्हिडिओ आपण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे किंवा जे बोर्डाचा पेपर आहे तर त्या पेपरला किती टॉपिक आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जाणार. तर एकूण या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे किंवा ओव्हरव्ह्यू करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विज्ञान हा जो विषय आहे तर सगळ्यांना अवघड जाणारा विषय आहे आणि विज्ञानमध्ये कमी मार्क पडायचे चान्सेस असतात. तर अभ्यास कमी केल्यामुळं तर आपल्याला अभ्यास जास्त करायचा आणि स्मार्ट वर्क करायचं, म्हणजे कुठल्या टॉपिकला जास्त मार्क आहेत त्याचा अभ्यास करायचा, जे टॉपिक सोपे आहेत त्यांचासुद्धा आपल्याला जास्त अभ्यास करायचा, जेणेकरून प्रश्न येतील तर त्यावरती चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिता येईल आपल्याला आणि जास्तीत जास्त उत्तर मिळतील. तर अशा एकूण भाग 2मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2मध्ये 10 टॉपिक आहेत. तर आपण विज्ञान म्हणतो तर त्या विज्ञानामध्ये 2 शाखेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पार्ट 1मध्ये 2 शाखा बघितल्या, केमिस्ट्री आणि फिजिक्स. तर तसंच पार्ट 2मध्ये सुद्धा 2 शाखा आहेत आणि मला वाटते 4 जे टॉपिक आहेत पार्ट 2मधले एकदम सोपे, तुम्ही रँडम जनरल जरी अभ्यास असला तुमचा तर त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं लिहू शकताय. आणि पार्ट 2मध्येच जे 6 टॉपिक आहेत जे कोर बायोलॉजीचे टॉपिक आहेत, मग त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, तर तुम्हाला जनरल सायन्स जी आहे ना तर ते 10वीमध्ये चांगला अभ्यास करायचा हा बेस आहे, कारण तुम्हाला 11वी आणि 12वी चांगल्या पद्धतीनं डीपमध्ये नॉलेज घेता येतं. तर कोणत्या 2 शाखा आहेत आत्ता सांगितलं. पहिली शाखा आहे तुमची तर ती म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये 6 टॉपिक आणि दुसरी जी शाखा आहे ती EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणतो आपण, पर्यावरणीय विज्ञान किंवा पर्यावरणीय शास्त्र. तर हे बायोलॉजी झालं जीवशास्त्र आणि EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स, तर त्याच्यामध्ये पर्यावरणीय शास्त्र याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर पर्यावरणीय अभ्यास किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा EVSमध्ये 4 टॉपिक आहेत. तर कोणते टॉपिक आहेत 4, तर ते इथं नावं दिले त्यांचे. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पहिलं टॉपिक आहे, त्यानंतर दुसरं आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जेच्या दृष्टिकोनातून दुसरा टॉपिक झाला. सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य आणि तिसरा टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर त्याचं कसं व्यवस्थापन करायचं, त्याची कारणं काय आहेत किंवा त्याचे उपाय काय करायला पाहिजे, त्याच्या सगळ्या गोष्टी या टॉपिकमध्ये करावं लागतं. म्हणजे हे 4 टॉपिक एकदम सोपे आहेत, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येतो. तर याला किती आहेत 16 मार्क आहेत EVSला. टोटल EVSचे जे टॉपिक आहेत ते 4 टॉपिक, हे 4 टॉपिकमध्ये 16 मार्क. तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जे आहे ते 5 मार्काला आहे. पर्यावरणीय त्याचं आपण काय म्हणतो मॅनेजमेंटला का व्यवस्थापन जे म्हणतो तर त्याला 5 मार्क आहेत. आणि ग्रीन एनर्जी म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हरित ऊर्जेच्या दृष्टिकोनातून जे पावलं आहे तर त्याच्यासाठी 4 मार्क आहेत. सोशल हेल्थ आरोग्य म्हणजेच सामाजिक आरोग्य 4 मार्क. परत डिझास्टर मॅनेजमेंट आहे आपत्ती व्यवस्थापन, त्याला आणि 3 मार्क आहेत. म्हणजे टोटल हे 16 मार्काचं झालं EVS. टोटल किती 16 मार्काचं EVS झालं. तर 40 पैकी 16 आपल्याला माहिती आहे 40 मार्काचा पेपर आहे. जर ज्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा त्यांनी पहिलं सिलेबस माहिती करून घ्यायचा, त्या सिलेबसमध्ये टॉपिक किती आहेत आणि त्या टॉपिकला वेटेज कशा पद्धतीने आणि किती वेटेज आहे, तर ह्या गोष्टीचा आपल्याला ह्या गोष्टी पाठ पाहिजेत आपल्याला आहे ना. आणि दुसरी गोष्ट आहे तर त्या परीक्षेचा पॅटर्न काय, पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं आहे तर तो सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित बघावा लागतो आणि त्याचनंतर अभ्यासाची सुरुवात करायची असते. आणि जास्तीत जास्त मार्क हे असेच पडतात. स्मार्ट लोक पद्धती कशा असतात अभ्यासाची, स्मार्ट पद्धती आपली असायला पाहिजे. तर हे झालं EVS. त्याच्यानंतर दुसरा आहे पार्ट सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 2मध्ये दुसरा भाग म्हणजे आपण जे केलेला आहे तर तो आहे बायोलॉजी म्हणजेच हे काय झालं जीवशास्त्र. त्याच्यामध्ये 6 टॉपिक आहेत. एकूण किती मार्क आहेत त्या 6 टॉपिकला 24 मार्क दिले आहेत. तर टॉपिक वाईज त्यांचे मार्किंग कशी आहे तर ते बघणार आहे. पहिला टॉपिक आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन म्हणजे अनुवंशिकता आणि त्याचं जे इव्होल्युशन आहे उत्पत्ती जी आहे तर त्याचं ते दिले किती 3 मार्काला दिले. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामधले लाईफ प्रोसेस कशी आहे, सजीवांमधील लाईफ प्रोसेस जीवन प्रक्रिया कशी आहे तर ते पार्ट 1 आहे 4 मार्क. आणि सजीवातील जीवन प्रक्रिया पार्ट 2 म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2मध्ये 5 मार्काला आहे. परत ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे म्हणजे प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे तर त्याच्यासाठी किती मार्क आहेत 4 मार्क आहेत. हे झाले
4 टॉपिक. 5वा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र जे आहे, तर त्याच्यासाठी किती 4 मार्क आहेत. आणि 6वा सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे पेशीचं विज्ञान किंवा पेशीशास्त्र किंवा पेशीचं जीवशास्त्र, आणि दुसरं काय बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान. ह्याच्यावरती तुम्हाला किती मार्काला प्रश्न विचारणार आहे? 4. तर हे विदाऊट ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट 4च येतील किंवा 5च मार्काला हा टॉपिक आहे किंवा 3च मार्काला हा टॉपिक आहे. तर 1-2 मार्क किंवा 2-3 मार्क खालीवर म्हणजे इकडं तिकडं होऊ शकतं, कमी किंवा जास्त मार्क असे पडू शकतात. पण तुम्हाला ह्यानुसार टॉपिकची निवड करता येते. तुमचे सोपे टॉपिक कोणते, त्यानंतर अवघड टॉपिक कोणते, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाची रूपरेषा ठरवा. तर हे झाले टोटल 10 टॉपिक. तुम्ही व्यवस्थित टॉपिकचं सिलेक्शन करा. तुमचे सोपे टॉपिक म्हणजे आतापर्यंत जे अभ्यास केला त्याच्यातले तुम्हाला सोपे टॉपिक मी सांगतोय, तर मला वाटतं हे 4 टॉपिक एकदम सोपे आहेत. त्याच्यानंतर थोडं डिफिकल्टी लेवल ह्या टॉपिकवरती चालू होईल तुमचं. तर ह्या टॉपिकचा चांगला अभ्यास करा. हे टॉपिक तुम्हाला ऑटोमॅटिक सिंपल जाणार आहे, कारण हे एकदम जनरल सायन्स असल्यासारखं आहे. तुमचं जनरल अवेअरनेस जरी असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येतात. आता हे झाले पार्ट 1 आणि पार्ट 2चा व्हिडिओ. हे चॅनलवरती ऑलरेडी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. इंग्लिशचं आहे, सायन्सचं बनवतोय, त्यानंतर हिस्ट्री येईल, त्यानंतर जॉग्रफी येईल. परत आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज किंवा पेपर वाईज क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे किंवा क्वेश्चन पेपर कसा येतो परीक्षेला ते बघणार आहे. अभ्यासात आपल्याला टॉप करायचं आहे किंवा परीक्षेमध्ये आपल्याला टॉप करायचं आहे, तर मेथड 3 आहेत. पहिली आपल्याला काय करावं लागणार आहे, तो सिलेबस काय बघावं लागणार आहे, टॉपिक कोणते आहेत ते बघावं लागणार आहे. त्यानंतर त्याला मार्किंग कशी आहे, टॉपिक वाईज मार्क किती आहेत किंवा परीक्षेमध्ये किती मार्काला एखादा टॉपिक विचारला जातो ते बघायचं असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लिहायचं आहे स्वतःला, म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने येतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला अगोदर घेऊन त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करायची असते. यानंतर बरेच व्हिडिओ येणार आहेत. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.